तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. भावांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि भावांनो, असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवर कळत असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, आज आपण फोटो एडिटर ॲपमध्ये डिझाईन केलेली आहे. पिक्सल लॅबची PLP फाईल आपण दिलेली नाही, प्रोजेक्टची फाईल दिलेली आहे. भावांनो, ती कशी फोटो एडिटरमध्ये ॲड करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी भावांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यास तुम्हाला कळेल की कशी ॲड करायची आहे ते फाईल. तर चला भावांनो, आपण आता फोटो एडिटर ॲप ओपन करूया. बघू शकता, असं ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. तर भावांनो, तुम्हाला न्यूच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर बघू शकता भावांनो, ही साईज तुम्हाला टाकून घ्यायची आहे. 52, 25 आणि 68, 64 अशी साईज टाकल्यानंतर इथं ओके करा. ओके केल्यानंतर बघू शकता, असं एक व्हाईट बॅकग्राऊंड तुमच्या स्क्रीनवर तयार होऊन येईल. आणि भावांनो, ही झाल्यानंतर इथं तुम्हाला खाली 3 डॉट दिसत असतील, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं टेक्स्ट आणि इमेजचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं लेअरचं ऑप्शन दिसेल, बघू शकता इथं खाली. तर त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला आणखीन इथं 3 डॉट दिसतील, इथं खालच्या साईडला बघू शकता तुम्ही, पिन केलेला आहे ना त्याच्या साईडला. तर त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं लोड लेयर्सवर आणखीन एकदा टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल. तर गेल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं झिप फाईल सर्च करायची आहे, किंवा तुम्ही इथं सर्च केल्यानंतर बी येऊ शकते. तर मी इथं सर्च करतो. तर भावांनो, तुम्हाला इथं सर्च करायचं आहे कॅपिटलमध्ये गुरु. असं सर्च केल्यानंतर भावांनो, इथं बघू शकता आपली प्रोजेक्टची फाईल इथं आलेली आहे, गुरु पौर्णिमा. आणि ह्याची साईज बघून घ्या भावांनो, 10 MB आहे. तर भावांनो, अशा प्रकारे आल्यानंतर त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, इथं ऑटोमॅटिक आपली डिझाईन इथं ओपन होईल. तर बघू शकता, इथं ओके करा. आणि भावांनो, इथं 4 बॉक्स दिसत असतील छोटे छोटे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता आपली डिझाईन इथं आलेली आहे. अशा प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे, बघू शकता. सर्व भावांनो, इथं आपण महापुरुषांचे PNG घेऊन इथं आपण गुरुपौर्णिमाचं बॅनर केलेलं आहे. तर बघू शकता, ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. तर भावांनो, आपण असं एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, बघू शकता. आणि भावांनो, त्याला आपण झूम ब्लर असा इफेक्ट दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा 3 PNG टाकलेले आहेत वरती, बघू शकता. इथं संत गाडगे महाराजांचा, इथं बुद्धाचा आहे, त्यानंतर इथं कबीराचा आहे. आणि त्यानंतर भावांनो, आपण असा एक इथं अण्णाभाऊ साठेंचा PNG घेतलेला आहे, बघू शकता. आणि त्यानंतर भावांनो, पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल ह्याच्यामुळे क्रिएट होत नाही की तिथं PNGचा ही खालचा भाग जो असतो मी तुम्हाला दाखवून देतो. एडिटमध्ये जाऊन बघू शकता. तर भावांनो, ही PNG अशा प्रकारची PNG आहे. आणि भावांनो, पिक्सल लॅबमध्ये असं कट करता येत नाही व्यवस्थित. तर त्यासाठी भावांनो, बघू शकता मी एवढी ह्याची स्क्रीन ठेवलेली आहे. ठेवल्यानंतर अप्लाय केल्यानंतर बघू शकता हे खालचं बॅकग्राऊंड कसं झालेलं आहे. तर ह्याच्यामुळे भावांनो, मी फोटो एडिटरमध्ये डिझाईन बनवत असतो. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण ज्योतिबा फुलेंची इथं PNG घेतलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, शाहू महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण PNG इथं ॲड केलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर भावांनो, तुम्ही
ह्याला इफेक्ट वगैरे मारायचा असेल लिमिटने तर मारू शकता. मी वरच्या PNG ला मारलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर भाऊंनो आपण अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथं PNG लावलेली आहे, बघू शकता. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण अशी कॅलिग्राफी दिलेली आहे आणि त्याला बघू शकता आपण शॉडाऊन इफेक्ट मारलेला आहे. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण अशी एक PNG लावलेली आहे, बघू शकता अशा प्रकारची PNG आहे. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण असा संघटनेचा लोगो लावलेला आहे, बघू शकता. भाऊंनो तुम्हाला इथं नाव वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही नाव सुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण आपले लोगो लावलेले आहेत, बघू शकता. इथे एक लोगो लावलेला आहे आणि भाऊंनो इथे एक लोगो लावलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर भाऊंनो आपली डिझाईन इथं क्रिएट झालेली आहे. आणि भाऊंनो आता ह्याला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगून देतो. तर इथं भाऊंनो इथं राईटचं ऑप्शन आहे, बघू शकता तुम्ही. त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो लोड होईल. जरा लोड होऊन झाल्यास भाऊंनो बघू शकता अशी डिझाईन ओपन होईल. तर त्यानंतर भाऊंनो त्याच साईडला आणखीन एक इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो इथं JPG सिलेक्ट करा आणि इथं क्वालिटी बघून घ्या भाऊंनो. कमी राहिली असली तर त्याला फुल करून घ्या. केल्यानंतर भाऊंनो इथं गॅलरीचं ऑप्शन आहे, त्यावर एकदा टॅप करा. तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर भाऊंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भाऊंनो झिप फाईल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आल्यास मला इंस्टाग्रामला मेसेज करा. तर भाऊंनो तुम्हाला प्रोजेक्टची फाईल कशी ॲड करायची ते तर कळालंच असेल. तर भेटूत भाऊंनो नेक्स्ट.